शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु मामे वैश्यसि सत्यं ते प्रतिजाने प्रियोऽसि मे मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु मामे वैश्यसि सत्यं ते प्रतिजाने प्रियोऽसि मे मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु मामे वैश्यसि सत्यं ते प्रतिजाने प्रियोऽसि मे। मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु मामे वैश्यसि सत्यन्ते प्रतिजाने प्रियोऽसि मे। किती 1359 ना. आपुला अथवा परावा ठाई उपकरसी पांडवा तेने यज्ञे होई बरवा याज्ञिको माझा. बरोबर ना. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला श्रीमद भगवद्गीतेच्या या उपसंहारामध्ये अध्यायही उपसंहाराचा आहे आणि त्यामध्ये या अध्यायाचाही पुन्हा उपसंहार सांगताना संपूर्ण एक श्लोकी गीतेच्या रूपाने भगवान या ठिकाणी अर्जुनाशी संवाद करीत आहेत. अर्जुनाच्या निमित्ताने संपूर्ण मानवमात्रांना परम समाधान किंवा रम्य शांती किंवा परमाशांती आणि रम्य समाधान प्राप्त व्हावं यासाठी भगवान अर्जुनाला पुन्हा पुन्हा या ठिकाणी सांगतात की मी आता अत्यंत गुह्यातिगुह्य असं माझं परम श्रेष्ठ वचन आहे आणि ते तुझ्या अत्यंत हिताला कारण होणार आहे. तुला जीवनाची परिपूर्णता प्राप्त करून देणारं हे वचन आहे आणि या वचनाचं जर तू अनुसरण केलं तर माम एव यस्यसि तू मलाच प्राप्त होशील. म्हणजे माझं जे सच्चिदानंद स्वरूप आहे त्या स्वरूपाच्या अतिरिक्त दुसरं काहीही तुला प्राप्त होणार नाही. निरतिशय व्यापक अखंड सच्चिदानंद घन केवल असणारं जे स्वरूप आहे ज्या ठिकाणी गेला असताना तद्धाम परमम मम की जिथं यद गत्वा न निवर्तनते ज्या ठिकाणी तू प्राप्त झाला की तुला पुन्हा ह्या जन्ममरण परंपरेत कधीही यावं लागणार नाही. केवळ तुला दुःख संबंध विवर्जित नित्यसिद्ध स्वयंप्रकाश असं सुखरूप तू होऊन जाशील. आणि त्यासाठी आणि सा काष्ठा सा परागती ही जीवनातील सर्वात मोठी म्हणजे निरतिशय महान अशी प्राप्त करण्याची गोष्ट आहे म्हणजे माझी प्राप्ती आणि तो मी तुला निश्चित प्राप्त होईल. पण तू यासाठी मी जे सांगतो ही जी गोष्ट आहे तर ह्या गोष्टीचं तू एकाग्र रीतीनं ऐक, श्रवण कर. श्रवण केल्यानंतर त्याचा अनुसरण कर आणि अनुसरण आणि श्रवण
हे साधनं कुठपर्यंत कर, तर माझ्या साक्षात्कारापर्यंत कर, त्याचं फल प्राप्त होईपर्यंत कर, असं भगवान अत्यंत. आणि हे तुला मी का सांगतो, तर इष्टाहासी मी दृढम इष्टाहासी, तू माझा अत्यंत अत्यंत प्रेम आहे म्हणून मी तुला ही गोष्ट सांगत आहे. आणि ही गोष्ट इतकी गुह्य आहे, आणि हे गुह्य जर तुला प्राप्त झालं तर जगातले सगळी गुह्य तुला प्राप्त झाल्यासारखे आहेत, कारण हे गुह्यतम आहे. जसं हस्तिपदे सर्व पदम निमग्नम, हत्तीच्या पायात सर्व गोष्टी या ठिकाणी समाविष्ट सर्व पद इतर कारण हत्तीचंच पाऊल सर्वात मोठं आहे, त्याप्रमाणे हा मी सांगितलेला जो उपदेश आहे हा महान उपदेश आहे. या उपदेशानुसार त्या तत्वाला तू जर प्राप्त झाला, म्हणजे ते तत्व म्हणजे माझं स्वरूप, आणि ते तत्व म्हणजे तुझं स्वरूप, ह्या स्वरूपाला तुझं आणि माझं एक स्वरूप, अशा रीतीनं तू जर प्राप्त झाला तर तुला आता पुन्हा काही करण्याचं अवशिष्ट राहणार नाही. कृतकृत्यतेचं जे समाधान आहे ते समाधान तुला प्राप्त होईल. आता आपण सकाळपासून हा एकच विषय पाहत आलो आणि भरपूर वेळही झालेला आहे की याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याशी व्यासमुनी बोलले, भगवत शंकराचार्य बोलले, दुसऱ्यामध्ये त्या ठिकाणी उपनिषदाचे दृष्टी अपौरुषय वेदाने आपल्याशी काय केलं, संभाषण केलं. तिसऱ्यामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाच्या निमित्ताने, त्याच्यानंतर जगद्गुरू तुकोबाराय, पुन्हा ज्ञानोबाराय, पुन्हा एकनाथ महाराज, प्रत्येकाच्या बरोबर व्यासमुनी आहेतच आहे. व्यासोच्छिष्ट जगत्त्रयम. त्यामुळं आता पुन्हा हे सगळ्यात शेवटी याचं चिंतन करणं म्हणजे जडीत मोड धरण्यासारखं आहे, पण आपला दररोजचा दैनंदिनी म्हणून या ठिकाणी थोडं चिंतन करायचं. माऊली ज्या अर्थी म्हणतात की हे तुझं जीवनातलं परम कल्याण करणारं माझं परमम वचाहा आहे, आणि ते काय आहे तर मन्मना भव मद्भक्तो भव मद्याजी माम नमस्कुरु मामे वैश्यसी सत्यंते प्रतिजाने प्रियोसी मे. पहिल्यांदा मनुष्य जीवनाचं सार्थ करायचं असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट भगवान परमात्मा सांगतात की मन्मना भव, माझ्या ठिकाणी तू मन ठेवणारा हो. मनाचं कार्य काय आहे, संकल्प आणि विकल्प, हे करावं किंवा करू नये. तर अशा प्रकारचं जे जे काही संकल्प तू करशील तर ते सगळं मना एक करी म्हणे मी जाईन पंढरी. या ठिकाणी मनाने एकच संकल्प करावा, संकल्प तो नाही दुजा महाराजा विन काही. माणसाने नेहमी आपल्या मनाचं निरीक्षण करावं, परीक्षण करावं, किंवा त्या मनाचं साक्षीत्व करावं, किंवा मनाचा अभ्यास करावा. मनाचा म्हणजे मनाची प्रवृत्ती, माझी मनाची प्रवृत्ती काय म्हणते, आपलं मन कुणीकडं ओढतं याच्यावरून, कुणीकडं आकर्षित होतं याच्यावरून आपल्या व्यक्तित्वाचा निश्चय होत असतो. जैसे ज्याचे मन, ज्याचं जसं मन आहे तेच त्याचं खरं जीवन आहे, किंवा तेच खरं त्याचं व्यक्तिमत्व आहे. म्हणून आणि मन ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. संत सांगतात की तुकोबाराय काय सांगतात की मनाला सांगतात सर्वात आई के रे मना तुझ्या स्वहिताच्या खुणा पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. या ठिकाणी मनाला विनंती करतात आपले हे जे समर्थ आहेत, तर स्वामी समर्थ रामदास त्यांनी काही मनाचे श्लोक लिहिले. सगळा ग्रंथच मनाला सांगितला. मना सज्जना भक्तिपंथेची जावे तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. जनी निंद्यते सर्व सोडोनी द्यावे, आणि जनी वंद्यते सर्व भावे करावे. माणसाने लोक दुसऱ्यांना शिकवतात आणि पुन्हा आणखीन आपल्या दुःखात भर काढतात. दुसऱ्याला शिकून त्याच्यात परिवर्तन होत नाही, म्हणून आणखी दुःखी होतात. पण त्याच्यापेक्षा आपण जर आपल्या मनाला अगोदर शिकवलं आणि ते जर दुसऱ्याला सांगितलं तर ते अधिक प्रभावी होतं. म्हणून या ठिकाणी आपले तुकोबाराय पण लोकांनाही सांगतात आणि मनालाही सांगतात, पण अगोदर मनाला सांगतात नंतर लोकांना सांगतात, जनाला सांगतात. तुकोबाराय काय सांगतात, आईशे जागवितो मना आणि सरीशे जनासहित. मी माझ्या मनाला जागवतो पण लोकांसहित जाणवतो. याचा अर्थ मन हे एक असं आहे की एक मन अवघे तुझ्या भांडवला वाटिता तो तुला येईल कैसे, वाटिता तो
वाटिता ते तुला येईल कसे. सगळ्यात मोठं भांडवल आहे आपल्याजवळ आपलं मन. जर आपण आपल्या मनाचं परीक्षण करून त्याच्यामध्ये परिवर्तन केलं तर आपल्यालाही समाधान मिळतं. आणि अशा वेळेला दुसऱ्यांच्या मनामध्ये परिवर्तन करण्यासाठी आपल्याला कोणते प्रयत्नही करण्याची गरज नाही. जर एखादा मनुष्य ज्या वेळेला आपल्या मनावर नियमन करतो, अशा मनुष्याच्या जीवनचरित्राकडे पाहिलं तरी दुसऱ्यांच्या मनामध्ये परिवर्तन होण्याचं सामर्थ्य येतं. एक प्रकारचं त्याचं जीवन हेच शक्तिपात होतं. त्याला आलिंगन उपदेश करण्याची सुद्धा गरज पडत नाही. अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून मनाचा विचार सर्वात महत्त्वाचा यामध्ये सांगितला. आणि तो कसा, तर मनाचं कार्य काय आहे. तुकोबारायांचा एक अभंग आहे, फार गोड अभंग आहे. मन हेच सगळ्याचं साधन आहे. मन करारे प्रसन्न, सकळ सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छा ते. अवघ्या उपचारा एक मनची दातारा. मन आता सांगितलेल्या अभंगाचं, मन करारे प्रसन्न, सकळ सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छा ते. मने प्रतिमा स्थापिली, मने मन पूजा केली, मने इच्छा पुरविली, मन माऊली सकळांची. मनाला माऊली असा शब्द, मन ही आपली आई आहे असा शब्द प्रयोग म्हणजे आईच्या, जर आपण त्या मनाला योग्य रीतीनं त्याला वळण दिलं तर ते मन आपल्याला मातेसारखं आपलं परिपालन करतं. मन माऊली सकळांची. मन गुरु, आणि तुकोबारायांनी हे सांगितलं, आपण गुरु शिष्य म्हणतो ना, मनच गुरु आहे. जे मन आपल्याला चांगल्या मार्गाकडे नेईल ते गुरु आहे, आणि जे मन आपल्या चांगल्या मार्गाकडे त्यानुसार जाईल ते त्याचं शिष्य पण आहे. मन गुरु आणि शिष्य करी आपुलेचं दास्य, प्रसन्न आपणास गती अथवा अधोगती. मन मन साधक नाही, साधक पंडित वाचक, तर ते वक्ते ऐका मात, नाही अनिक दैवत, तुका म्हणे दुसरे. मनापेक्षा दुसरं दैवत नाही. म्हणून या ठिकाणी भगवान जेव्हा मानव जातीच्या आत्यंतिक कल्याणाचा विचार आपल्यासाठी सांगतात, त्यावेळेला आपल्याजवळ असणारे भगवंताने दिलेली जी सामुग्री आहे, त्या सामुग्रीत सर्वात महत्त्वाचं भांडवल भगवंताने आपल्याला दिलं ते कोणतं. एक मन अवघे तुझ्या भांडवला. तुला भांडवल देऊन भगवंताने मन सांगितलं. तुम्ही म्हणाल इतर भांडवल का नाही, मनच प्रथम का. त्याचं कारण आहे, कोणतंही कर्मेंद्रियाचं कर्म किंवा कोणत्याही ज्ञानेंद्रियाच्या द्वारा संपादन केलेलं ज्ञान, याच्यामध्ये प्रथम मनाचं साह्य पाहिजे की नाही. अगोदर त्या ठिकाणी कोणतंही अंतःकरणाची वृत्ती जी आहे ती वृत्ती इंद्रियांच्या द्वारा त्या विषयांपर्यंत जात असते. जर मन, आपण माऊलीच्या मंदिरात गेलो आणि एखाद्याने विचारलं का आल्यानंतर, का हो तुम्हाला रामराव दिसले का. आपण म्हणतो रामराव काही दिसले नाही. आणि रामरावला विचारलं का हो तुम्ही अमका व्यक्ती पाहिला का, तो म्हणतो पाहिला आणि त्यांनी पण मला पाहिलं. त्यांनी पाहिलं म्हणजे डोळे त्याच्याकडे होते, पण आपली अंतःकरण वृत्ती नेत्रंद्राच्या द्वारा त्या व्यक्तीपर्यंत जाऊन त्याच्या आकाराची झाली नव्हती. मग इंद्रियांनी पाहून काय उपयोग होतो का. केवळ त्या इंद्रियांना मनाचं साह्य पाहिजे. म्हणजे याचा अर्थ मुख्य कोण आहे, मनच आहे. आणि कधी कधी इंद्रियांच्या द्वारा एखाद्या पदार्थाचा संबंध झाला नसला तरीसुद्धा आतल्या त्या व्यक्तीचं जर आपल्याला नुसतं स्मरण झालं आणि त्या आकाराचं मन झालं तर लगेच मनुष्याला त्याच्याविषयी प्रतिकूल बुद्धी असले तर लगेच आतमध्ये ज्वलनात्मक अशा प्रकारचा द्वेषाचा, क्रोधाचा अशा प्रकारच्या आकाराची वृत्ती होते. जर आपल्या प्रिय व्यक्तीचं स्मरण झालं तर त्याच्या वियोगामध्ये आपण विरहातुर होऊ शकतो किंवा त्याच्या चिंतनाने सुद्धा आपल्याला समाधान मिळू शकतं. याचा अर्थ सर्वात मोठं भांडवल
आपल्याजवळ कोणतं असेल तर ते मन हे भांडवल आहे. म्हणून या ठिकाणी भगवंतांनी मन मना भव असं सांगितलं. आणि हे सर्व झाल्यानंतर माझ्या ठिकाणी मन ठेवणारा हो, आणि पुन्हा सांगितलं मदभक्तो भव, आणि माझा भजन करणारा हो. याचा अर्थ हे जे मन आहे ना, ह्या मनाला इंद्रियांचं साह्य असल्याशिवाय आतमध्येही त्याला बाहेरही त्याला कोणत्याही पदार्थाच्या आकाराची वृत्ती करता येत नाही, किंबहुना त्या पदार्थाचं ज्ञान देखील होऊ शकत नाही. आणि आतमध्ये सुद्धा सुखदुःखाकार वृत्ती करण्यासाठी सुद्धा मन हे तत्व त्याला बरोबर पाहिजे. अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून आभ्यंतर आणि बाहेर ही सगळी ज्ञानं बरोबर ना कोणामुळं होतात? मनामुळं होतात. या त्या मनासाठी त्यांनी सांगितलं की ह्या मनाला जर तुम्हाला माझ्या ठिकाणी ठेवायचं असेल, मनमना व्हायचं असेल, तर माझं भक्त झालं पाहिजे. भक्त झालं पाहिजे म्हणजे भजस सेवायाम, माझी भक्ती केली पाहिजे असं सांगतात. आता भक्ती म्हणजे काय? तर त्या ठिकाणी भक्ती म्हणजे याच्यामध्ये सांगायचं की भजस सेवायाम, आपल्याला जी जी परमात्म्याने जी जी सामग्री दिलेली आहे ती सगळी सामग्री परमात्म्याच्या दिशेने प्रवाहित करायची. म्हणजे आपण जे म्हणतो ना, तो अभंग परवाच सांगितला होता, हा घेई घेई माझे वाचे, किंवा दुसरा अभंग, येणे मुखे तुझे वर्णी गुणनाम, ऐसे देई प्रेम काही कळा. आपली इंद्रिय जी आहेत तर ती इंद्रिय, त्या अंतकरण वृत्ती सहित इंद्रिय परमात्म्याकडं जर आपण त्या ठिकाणी आकर्षित केली किंवा परमात्माकार करीत गेलं तर आपल्या इंद्रियांनाही काय होतं? विषयांचा विसर पडून जातो. कारण इंद्रियांची धाव, विषयांचे ओढी, इंद्रियांची धाव कुठं असते? विषयाकडं जात असते. आणि ती जर धाव थांबायची असेल तर मन इंद्रियांच्या द्वारा पुन्हा पुन्हा परमात्म्याकडंच नेलं नेलं तर त्या ठिकाणी काय इंद्रिय जी आहेत तरी ती विषयाला विसरून जातात. कशी? तर त्याच्या ठिकाणी सांगितलं की तुकाराम महाराजांनी सांगितलं, अंगी ब्रह्म रस विषयी विसर पडिला निशेष, अंगी ब्रह्मरस ठसावला. या ठिकाणी जर ब्रह्मरस अभिव्यक्त झाला तर इंद्रियांना विषयाची कसमस मोडे, त्या विषयांकडे जाण्याचं जे आकर्षण आहे, हुटहुटी आहे, ती आपोआप थांबली जाते. म्हणून त्या ठिकाणी भक्ती करा असं सांगितलं. आता ही भक्तीसुद्धा कोणत्या प्रकारची करा? तर याच्यामध्ये दोन भक्तीचे प्रकार आपल्याला दिसतात. एक आहे वैधी भक्ती आणि दुसरी आहे अनुरागात्मिका भक्ती. एक विधी आहे फक्त, की त्या ठिकाणी तुम्ही काय करायचं? हाताने भगवंताचं पूजन करायचं, पायाने भगवंताच्या मंदिराकडे जायचं, डोळ्यांनी परमात्म्याला पाहायचं आणि कथा श्रवण करायची. भगवंताचं गुणसंकीर्तन, स्वरूप संकीर्तन, नामसंकीर्तन याच्यातच काळ घालायचा. काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीचा. ही भक्तीच आहे. परंतु ही भक्ती आहे वैधी. का? तर भगवंताने सांगितलेले आहे की माझी भक्ती करा, म्हणून आपण भक्ती करायची. शास्त्राने सांगितलेले आहे त्यासाठी, किंवा माझ्या आईवडिलांनी केली म्हणून माझ्या वडिलांची मिराशिगा देवा. याप्रमाणे जे आपण भजन म्हणजे सेवा म्हणजे आपण हे पाहिलंच परवा की तया अहम वाचा चित्तांग, देवनिया शरण रीघ, मोहोदधी का गांग रिगाले जैसे. अशा प्रकाराने आपल्या सगळ्या इंद्रियांचा विषय परमात्म्याला करणं. पण ते का करणं? तर शास्त्र सांगतं म्हणून, गुरु सांगतात म्हणून. असं जरी केलं परंतु त्याच्यात भक्ती आहे पण तिच्यात प्रेम नाही. आणि ती आहे शास्त्रोक्त, शास्त्राने सांगितल्याप्रमाणे वेदविहित अशी भक्तीचं आचरण आहे, पण त्याच्यामध्ये प्रेमाचा ओलावा किंवा जिव्हाळा नाही. तर त्या ठिकाणी त्या वैधी भक्तीपेक्षाही संप्रदाय परंपरेमध्ये अनुरागात्मिका भक्तीला विशेष स्थान आहे. आणि ते भागवत संप्रदाय किंवा वैष्णव संप्रदायामध्ये त्याचं विशेष करून त्याला मानलेलं आहे की अनुरागात्मिका भक्ती. आणि त्याचं उदाहरण कोण आहे? यथा व्रज गोपिकानाम. जसा त्या गोकुळातल्या गोपींचं भगवंतावर जे प्रेम आहे, त्यांची भक्ती जी आहे ती अनुरागात्मिका किंवा प्रेमलक्षणात्मिका भक्ती ते करतात. आणि ती भक्ती जी आहे ती भक्ती केवळ या ठिकाणी देव आणि मी
असा भेद कल्पून तो सर्वज्ञ सर्वशक्तिमान आहे, मी अल्पज्ञ अल्पशक्तिमान आहे, म्हणून अल्पज्ञ अल्पशक्तिमान जीवाने केवळ भवसागरातून तरुण जाण्यासाठी भगवंताची भक्ती करावी. म्हणूनी चरण जावे सर्व भावे देवाशी, का तर तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा. तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. या न्यायाने त्या परमात्म्याची भक्ती या ठिकाणी करणं. तरीही करीत असताना त्यामध्ये वैधी भक्तीपेक्षाही ही प्रेमलक्षणात्मिका भक्ती करत असताना त्याच्यामध्ये भेद जो आहे तो भेद सत्य आहे आणि परमात्मा आणि मी आमच्यामध्ये भेद आहे असं मानत नाही. तर ही जी भक्ती आहे ही कशी आहे, ज्ञानोत्तर अशा प्रकारची भक्ती आहे. या ठिकाणी ह्या भक्तीमध्ये जे काही प्रकार सांगितलेले भगवंतांनी ज्ञानेश्वरीमध्ये गीतेमध्ये की भक्ती 4 प्रकारची आहे. आर्त जिज्ञासूर अर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभा. या भक्तीमध्ये आर्त भक्त आहे तो आरतीचे निव्याजे. या ठिकाणी आपली आलेलं जे काही आपली इच्छा आहे ती इच्छा ती पूर्ण करावी म्हणून, आणि जिज्ञासू तो जाणावया लागी भजे. आणि जो जिज्ञासू आहे तो मला मुक्ती प्राप्त व्हावी अशासाठी भजन करतो. आणि काय तिजेनी तेने इच्छिजे अर्थसिद्धी. आणि तिसरा जो आहे तो त्या आपल्या जे विषय आपल्या अंतःकरणामध्ये प्राप्त व्हावे असं वाटतात की ते विषय आपल्याला प्राप्त व्हावेत म्हणून भगवंताची भक्ती करतो. परंतु ते खरे भक्त नाही. ते भक्त जे आहे उदारा सर्व एवैते, ते भगवान म्हणतात हे सर्वच उदाहरणाम उत्कृष्ट आहा, ते सगळेच उत्कृष्ट आहेत. कारण का आपल्या इच्छेसाठी म्हणा, संकटाच्या निवारणासाठी म्हणा किंवा ज्ञान होण्यासाठी म्हणा त्यांनी आश्रय कोणाचा घेतलेला आहे, माझाच घेतलेला आहे. म्हणून हे सर्व उदार आहेत. परंतु यामध्ये श्रेष्ठ भक्त कोणता आहे तर ज्ञानी त्वात्मैव मे मतम. ज्ञानी पुरुष हा माझा, ज्ञानी या तो आत्मा माझा. ज्ञानी पुरुष हा ज्ञानी त्वात्मैव मे मतम असं भगवंताने या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणून ही जी भक्ती आहे ती ज्ञानोत्तर अशा प्रकारची आहे. ज्ञान झालेलं आहे पण ज्ञान गिळोनी गावा गोविंद गा, ह्या ज्ञानाचा अभिमान घालण्यासाठी ही भक्ती आहे. या परमात्म्याच्या प्राप्तीचं विलक्षण सुख भोगण्यासाठी ही भक्ती आहे. जीवनमुक्तीच्या विलक्षण सुख भोगत ज्या वेळेला प्रारब्धानुरूप देह पडेल त्यावेळेला विदेह कैवल्य प्राप्त होण्यासाठी ही भक्ती आहे. परंतु ही भक्ती करीत असताना त्या भक्ताला भुक्ती आणि मुक्ती ह्या दोन्हींची आकांक्षा राहत नाही. ही भक्ती करताना त्या पुरुषाला भोग तर इहलोकातले किंवा परलोकातले नकोच आहे, परंतु या ठिकाणी काय मोक्ष सुखा हनु लाथा काय येते, भय नाही जन्म घेता मोक्ष सुखा हनु लाता. तुका म्हणे सत्ता निकट करू सेवेची. भक्तीसाठी ही भक्ती करत असतो आणि ती भक्ती या ठिकाणी सांगितलेली आहे. म्हणून म्हणतात की मनमना भव मदभक्तो भव, म्हणजे ज्ञानी भक्त असा तू माझा हो. आणि यानंतर सांगतात मद्याजी ना, मद्याजी माझं यजन कर किंवा माझं पूजन किंवा माझी आराधना कर असं भगवान या ठिकाणी सांगत आहेत. तर याविषयी आपला जो विचार आहे तो कुठपर्यंत आला होता की किती 1359 बरोबर ना. त्यासाठी त्यांनी मागं सांगितलं की जसा वायू आहे तो आकाशाला सोडून इतरत्र कुठेही राहत नाही, त्याचं राहण्याचं पूर्णपणे स्थान कोण आहे, आकाश. आकाशाला मिळूनच राहतो, आकाशाला सोडून राहत नाही. तसं तुझं जे मन आहे ते मनाचं राहण्याचं एकायतन म्हणजे एकच स्थान कोण करी माझे एकायतन. म्हणजे मन कुठं जाते तर प्रत्येक वेळेला जे मन आहे ते मन परमात्म्याचाच आकार धारण करतं, पुन्हा पुन्हा परमात्म्याकडंच ओढतं. अशा प्रकारचं मन ते एकायतन कर. आणि माझेनी श्रवणे कान भरुणी घाली. आणि माझं श्रव ह्याच्यामध्ये कालच आपण पाहिलं की सर्वात मोठं सांगितलं, अनेक साधनं जीवनात येतात पण श्रवणा इतकं साधन मोठं जगात कोणतंच नाही. अध्यात्मशास्त्रामध्ये अंतरंग साधन
पहिलं श्रुती मातेने सांगितलं आत्मावारे द्रष्टव्या, तुला आत्म्याचं दर्शन करायचं आहे, आत्मसाक्षात्कार करायचा आहे, तर तू यज्ञ कर, दान कर, तप कर नाही सांगितलं. श्रोतव्य हो, आत्म्याचं काय करावं, श्रवण करावं. संबंधाने श्रवण केलं की यज्ञ, दान, जप, तप याची सगळी फळं त्याच्यात अंतर्भूत होतात आणि आपल्याला आत्मसाक्षात्कार हा अत्यंत सुलभ होऊन जातो. म्हणून इतर साधनांपेक्षा हे अंतरंग साधनाचं अनुष्ठान करावं. म्हणून म्हणतात आपले मन एकायतन करी आणि माझे श्रवणे कान भरून घाली. माझं श्रवण म्हणजे माझ्या स्वरूपाचं, मी जो सच्चिदानंदाद्वय अशा प्रकारचा स्वतः सिद्ध स्वयंप्रकाश, स्वगत सजातीय विजातीय भेदरहित, देशकाल वस्तू परिच्छेद रहित, अखंड अशा अकर्ता अभोगता, जन्म अजन्म अमर अशा प्रकारचा मी आहे, अखंड आहे. तर त्या अखंड स्वरूपाचं तू चिंतन करणं हेच त्याचं काय आहे, भक्ती. आणि त्याचं श्रवण तू कर आणि श्रवणाने अगदी कान तृप्त होतील इतकं, परंतु असं आहे खरं श्रवण, कान तृप्त होतातही आणि होतही नाही. म्हणून माऊलीने काय लिहिलं, माऊलीने सांगितलं की तृप्ती भुकेली काय करू माये, जीवनी जीवन कैसे ताने जत आहे. जसं आपल्याला एखादं पक्वान्न आवडलं तर आपल्याला ते भरपूर खाता असताना वाटतं की आता पोट भरलं, तृप्ती झाली, पण आतून एक आवाज असतो, अजूनही आपलं जठर जर ब्रह्मदेवाने मोठं केलं असतं तर अजून खाल्लं असतं, हाय की नाही, खाऊच शकत नाही, पण आवड मात्र तशीच आहे. म्हणून या ठिकाणी ह्या श्रवणामध्ये आपली कधीच तृप्ती होता कामा नये. त्यांनी सांगितलं भागवतामध्येच आहे की तो भागवतातला ऋषी म्हणतो की मला हजारो कान जरी दिले तरीसुद्धा ह्या भगवंताचं अनंत गुण, अनंत रूप पाहण्यासाठी हजारो डोळे दिले तरी त्यांची तृप्ती होणार नाही. आणि त्याचे गुण ऐकत असताना हजारो कान दिले तरी मला तृप्ती होणार नाही. आणि मला हजारो जिव्हा दिल्या तरी त्याचं वर्णन करण्याने माझी तृप्ती झाली असं कधी होणार नाही. असा आधाशी मनुष्य या ठिकाणी असला पाहिजे. की या ठिकाणी ते म्हणतात माझेनी श्रवणे कान भरून घाली. अजून दुसरं सांगितलं की ह्याच्यासाठी पहिलं साधन सांगितलं मन परमात्म्याच्या आकाराचं करणं, इंद्रिय परमात्म्याच्या सेवेत खर्च करणं. तिसरी गोष्ट सांगितली की माझ्या स्वरूपाचं चिंतन करत असताना त्याच्या जीवनामध्ये हे कायमचं जर स्थायी रूपाने साक्षात्कार होईपर्यंत किंवा साक्षात्कार झाल्यानंतरही जर त्याचं जीवन जे आहे ते कायम नित्य नूतन वृद्धिंगत होणाऱ्या आनंदाची उपलब्धी करायची असेल तर त्याला संतांचा सहवास पाहिजे. म्हणून संतांचा सहवास तोची स्वर्गवास असं सांगतात. संतांच्या सहवासात राहणं म्हणजे मनुष्याला वाटलं पाहिजे स्वर्गवास आहे. असं सांगतात की तुकोबारायांच्या चरित्रामध्ये ज्या वेळेला तुकोबाराय आळंदीला यायचे त्यावेळेला ते सांगायचे कुठं चाललं, कोणी विचारलं तर मी वैकुंठाचा चाललो. कारण ज्ञानोबारायांच्या सहवासात असणं म्हणजे काय आहे, वैकुंठाचाच वास आहे. म्हणून त्यांनी सांगितलं आत्मज्ञाने चोखडी संत जे माझी रूपडी, तेथ दृष्टी पडो आवडी कामिनी जैसी. जसा एखादा विषयासक्त पुरुष असतो तो जसा एखाद्या स्त्रीच्या ठिकाणी अत्यंत आसक्त असतो, तसं संत पाहिले का त्या ठिकाणी संत हे संत नाही, ती भगवान सांगतात संतांकडं हे पंचमहाभूतांचा असा विग्रह या रूपाने पाहूच नाही. तर जो सच्चिदानंद परमात्मा आहे, जो आम्हासाठी अवतार काय मत्स्य कुर्मादी सुकर मोहे दाव घाली पान नाम घेता पंढरी राहणं, असा जो परमात्मा आहे तो परमात्मा जसा सच्चिदानंद परमात्माच त्या अवतारांच्या रूपाने सगुण साकार झालेला आहे, तोच परमात्मा संत रूपाने माझ्या जीवनामध्ये आलेला आहे. म्हणून संत पाहत असताना तर त्या ठिकाणी अत्यंत त्या आवडी म्हणजे ते आपलं इष्ट असावं. म्हणून असं स्वामी महाराज सांगायचे, नेहमीच सांगायचे की आपल्या जीवनामध्ये
एक कोणतं तरी आवडत्या गोष्टी ठरवून गेल्या पाहिजे, त्याला इष्ट म्हणतो आपलं. एक इष्ट ग्रंथ, ज्ञानेश्वरी हा आपला इष्ट ग्रंथ असला पाहिजे. जीवनात मला जेव्हा एवढं वाङ्मय पडलेलं आहे, पण माझ्यासाठी अक्षर अविनाशी आणि माझ्या कल्याणकारक वाङ्मय एकच आहे. कोणताही एक ग्रंथ जरी घेतला आपण तर तो इष्ट ग्रंथ आहे. गाथा घ्या, ज्ञानेश्वरी घ्या, काही चांगदेव पासष्टी घ्या, भागवत घ्या, कोणताही एक इष्ट ग्रंथ असला पाहिजे. आणि आपल्या जीवनामध्ये एक इष्ट मंत्र असला पाहिजे. आपल्या जीवनामध्ये एक इष्ट संत असला पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये एक इष्ट दैवत असलं पाहिजे. आपल्या जीवनामध्ये ह्या जर गोष्टी असतील म्हणजे आपल्याला कधी सुखाचा शोध घ्यायचा झाला किंवा दुःखाचा परिहार करायचा झाला तर आपल्याला एक तर रामकृष्ण हरी पहिलं तोंडात आलं पाहिजे, पांडुरंग परमात्मा समोर आला पाहिजे. आपल्याला जर काही शंका वाटल्या, अजून आपल्याला स्वाध्याय केला पाहिजे, तर आपल्या स्वाध्यायाचा ग्रंथ ठरलेलाच आहे, इष्ट ग्रंथ. आपलं इष्ट दैवत ठरलेलं आहे, इष्ट मंत्र ठरलेला आहे, इष्ट ग्रंथ ठरलेला आहे. आणि जर आपल्याला जर गुदमरल्यासारखं व्हायला लागलं, त्याच्यातून आपण बाहेरच निघू शकत नाही, आता आपल्याला कोणाची तरी साह्याची गरज आहे. तर परमात्मा हा परोक्ष आहे, पण संत हे आपल्याला अपरोक्ष आहेत. म्हणून आपल्या जीवनात पण ते इष्ट संत असले पाहिजे. त्या शब्दावर, त्यांच्या शब्दावरून आपण जीव ओवाळून टाकू इतक्या प्रकारचा आपल्या ठिकाणी दृढ धारणा असली पाहिजे. असा एक संत ज्याच्या जीवनात आला, बाहेरून त्या माणसाच्या जीवनामध्ये तो किती श्रीमंत आहे किंवा दरिद्री आहे किंवा त्याचं वय काय आहे किंवा त्याला लोकमान काय आहे किंवा त्याचा समाजामध्ये किती उपेक्षा आहे याला किंमतच नाही. त्याच्या जीवनामध्ये रात्रंदिवस तो आनंदाचे डोही, आनंद तरंग असं सांगतात. म्हणून या ठिकाणी ज्ञानोबाराय सांगतात की आत्मज्ञाने चोखडी संत जे माझी रुपडी ते तर दृष्टी पडो आवडी कामिनी जैसे. आता हे पण सांगितलं. आता सांगितलं परमात्मा परोक्ष असतो, परमात्म्याचा अपरोक्ष होत नाही. अपरोक्ष होत नाही म्हणजे ईश्वर ज्या प्रकारचा सांगितलेला आहे सगुण निराकार असं असणारं जे परमात्म्याचं स्वरूप आहे त्याचं परोक्ष होत नाही, अपरोक्ष होत नाही. ते श्रुतीनं सांगितलं त्याप्रमाणे आपण त्याच्यावर दृढ विश्वास ठेवून त्याचं परमात्म्याची सेवा किंवा भक्ती किंवा प्रेमपूर्विका भक्ती करत असतो. पण त्या परमात्म्याचं नाव जे आहे त्या नामापासून दृष्टही फल मिळतं आणि अदृष्ट फल मिळतं. जेव्हा जगात आपण जसं म्हणतो ना बुडत्याला काडीचा आधार जसा मिळावा, तर जगात जेव्हा आपल्याला कुठंच आश्रय मिळत नाही त्यावेळेला भगवंताचं नाम हे आपलं सर्वात मोठं साधन असलं पाहिजे. म्हणून माऊलींनी सांगितलं मी सर्व वस्तीचे वसवटे. मी सर्व वस्ती म्हणजे सगळ्या जेवढ्या पदार्थ आहेत जगातले त्यांचं वसवटं, राहण्याचं ठाण, आधार किंवा आश्रय कोण आहे? मीच आहे. कालच आपण पाहिलं सर्व जगाचा अधिष्ठान आणि आधार कोण आहे? परमात्मा सांगतात मीच आहे. आणि तर मीच आहे, परंतु ती खरं जर पाहिलं तर भगवान परमात्म्याचं नाम हे सगळ्यांचा काय आहे? आश्रय आहे. कारण सगळ्या गोष्टींचा नाश होतो परंतु परमात्म्याचं नाम पण राहतं. काय? शरीर आटे संपत्ती आटे हरिनाम नाटे ते बरवे, किंवा अवघाची आकार ग्रासेला काळे आणि एकची निराळे हरीचे नाम. म्हणून मनुष्याने आपल्या जीवनामध्ये जेव्हा काहीच आधार नाही त्यावेळेला त्याला नाम हा सर्वात मोठा आधार आहे आणि ती आपल्या वाचेमध्ये त्या नामाचं सारखं उच्चारण व्हावं. म्हणून आपली वाणी जी आहे ना, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम हेची देई प्रेम कायशे देई प्रेम ऐशे देई प्रेम काही कळा. प्रेमपूर्वक नामस्मरण करावं. हे आता शेवटचं जाता जाता भगवान सांगतात आपल्या जीवनामध्ये बऱ्याच वेळेला मनुष्य कावल्यासारखं होतं, काय करावं सुचत नाही, बुद्धी कुंठित होते. अशा वेळेला ही एक श्लोकी गीता हा श्लोक आपल्याला पूर्णपणे मार्गदर्शन करतो की मना भव मदभक्तो भव मद्याजी, माझं काय कर? यजन कर असं सांगतात. हाताचे करणे का पायाचे चालणे ते होय मज कारणे तैसे करी. हातही जरी काही करत असतील किंवा पाय जरी कुठं चालत असेल पण ते सगळं त्याचं कशासाठी चाललेलं आहे?
मज कारणे माझ्यासाठी चाललेलं आहे. आता एखादा मनुष्य हातानेच सगळ्या क्रिया करतो, तो सामान्य मनुष्यही, आणि हा भक्त जो आहे तोही हाताने क्रिया करतो, पण त्याच्या क्रिया परमात्म्यासाठी. कारण त्याला काय आहे की त्याच्या हाताची जी क्रिया आहे हे केलेलं सत्कर्म मी परमात्म्याला समर्पित करीत आहे, आणि त्याने करून तो परमात्मा माझं कल्याण करणार आहे. ते कर्म कशासाठी करतो? स्वे स्वे कर्मण्यभिरता संसिद्धीम लभते नरः. आपलं कर्म जे आहे ते कर्म आचरण करत असताना तो मोक्षापर्यंत जातो, चित्तशुद्धीपर्यंत जातो. याचं कारण काय आहे की त्यांनी केलेलं हे जे कर्म आहे ते तो काय म्हणत असतो? तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केलिया होय अपारा, तोषा लागी मग तिये पूजे, रिझलेनी आत्मराजे, वैराग्य सिद्धी देजे पसायतया. मग याचा अर्थ त्यांनी केलेलं कोणतंही कर्म असलं, इतरही एकच कर्म करतो आपण, जेवणाचं कर्म करतो, पण याला फल काय मिळतं? ते परमात्म्याला तो त्यांनी भक्षण केलेलं कोणाला जाऊन मिळतं? परमात्म्याला. कारण त्याची धारणा काय आहे? यत करोशी यदश्नाशी यज्जुहोशी ददाशी यत यत पश्यशी कौंतेय तत्कुरुष्व मदर्पणम. त्याने जे जे काही केलं तर तो काय म्हणतो? हे मी अन्न भक्षण करत नाही, उदर भरणं नोहे जाणीजे यज्ञ कर्म. त्या पुरुषाचं केलेलं अशन म्हणजे खाणं हे सुद्धा काय होत असतं? ब्रह्मयज्ञ होत असतो. अशा प्रकारची स्थिती. ब्रह्मार्पणम ब्रह्महवीर ब्रह्माग्नौ ब्रह्मणाभूतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधीना, अशी त्याला म्हणून आपल्याला जेवताना हे श्लोक आपण जे म्हणतो की दररोज ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सहवीर्यम करवावही तेजस्विनावधितमस्तु मा विद्विषावही. गुरुचं आणि शिष्याचं कल्याण होईल आणि त्यांचं प्रेम परस्पर वाढत राहील, द्वेष कधी उत्पन्न होणार नाही. अशा प्रकारचं अन्न खाताना आपले विचार आहेत. आणि जे आपण अन्न खातो ते मग खाल्लेलं अन्न काय? जैसे खाय अन्न तैसे होय मन. हे सगळं भक्तीच झाली की नाही त्याचं? म्हणजे त्याचं खाणंसुद्धा काय आहे? भगवंताची भक्तीच आहे. म्हणून या ठिकाणी सांगितलं की हाताचे करणे का पायाचे चालणे, ते होय मज कारणे तैसे करी जेने देवांगन सांगा अर्थ पण सांगा. हाताचे हन करणे म्हणले, त्याचं माऊली स्पष्टीकरण करतात. हाताने काय करावं ते? देवांगण मिरवणिया, हाताने देवाचं जे अंगण आहे मंदिर ते स्वच्छ करावं. का अंगोपचार पुरवणिया, हाताने देवाला लागणारे जे उपचार आहेत त्याचे वस्त्र धुणे, त्याला चंदन लावणे, पूजा वगैरे अर्चना वगैरे करणे, अंगोपचार पुरवणे, दिवा वगैरे बत्ती वगैरे करणं, हे सर्व असे हे जे कार्य आहेत हे करत असताना कराविया म्हणिया शोभती हात. हे कार्य करत असताना त्याचे जे हात आहेत ते शोभून दिसतात. अर्थात देवाच्या मंदिराची स्वच्छता, देवाची पूजा अर्चा हे करणं म्हणजेच हाताचं शोभन आहे. आणि अशा पद्धतीने तो हाताचं कर. आणि पायाचं जे सांगितलं आहे, तया प्रिया देवतालया यात्रादिके करावया, आठही प्रहर जैसे पाया उडी घापे 8 त्रिक 24. 3 तासाचा एक प्रहर असतो, तर 8ही प्रहर म्हणतात. म्हणजे 8ही प्रहर 24 तास त्याने आपल्या प्रिय असणारं गुरुचं घर किंवा परमात्म्याची विग्रह ज्या देशामध्ये राहतो, उदाहरणार्थ पंढरपूर, तर त्या पंढरपूरच्या दिशेने जाण्याकरता 8ही प्रहर 24 तास त्याने त्या दिशेनंच चालत राहिलं पाहिजे. असं पायाचं करणं आहे. हाताचे हन करणे का पायाचे हन चालणे, ते मज होय कारणे तैसे करी, ह्या 2 ओव्याच्या माध्यमातून त्याचं स्पष्टीकरण करतात. शारीर तपामध्ये हे आलेलं विचार आहे. म्हणजे काया वाचा आणि मन ही जी दिलेली आपल्याला उपकरणं आहेत ती सगळी भगवंतासाठी त्याचा उपयोगिता करणं हे त्या भक्तीचं स्वरूप आहे. आणि त्याच्यामध्ये भगवंतावर हे नितांत प्रेमपूर्वक ही भक्ती करणं हे भगवंताला या ठिकाणी अपेक्षित आहे. आता ज्याला आपण म्हणतो मद्याजी माझं यजन कर, आता ह्याचाच विचार चालू आहे. याविषयी माऊलींनी सांगितलं की आपुला अथवा परावा, आपुला अथवा परावा ठाई उपकरशी पांडवा, तेने यज्ञे होई बरवा याज्ञिको माझा. याच्यामधून खूप त्याला काय म्हणतो आपण
ध्वन्यर्थ किंवा व्यंजनेनं माऊली आपल्याला संक्षेपात सांगतात. आता हे चिंतन कशावर चाललं, कोणत्या पदावर आहे? मध्याजी. मध्याजी म्हणजे माझं यजन कर, म्हणजे यज्ञ कर माझ्यासाठी. आता इथं यज्ञ करणं परमात्म्यासाठी, परमात्म्याने सांगितलेले अनेक यज्ञाचे प्रकार आहेत, परंतु सर्व द्रव्य यज्ञाहुनी ज्ञानयज्ञ मोठा असं सांगितलेलं आहे. कुठं? चौथ्या अध्यायामध्ये सर्व श्रे श्रेयान द्रव्यमयाद्यज्ञात ज्ञानयज्ञ परंतप सर्व कर्माखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. क्रमयोगाच्या दृष्टीनं पाहिलं तर आपण सर्व द्रव्य यज्ञामध्ये कोणता यज्ञ मोठा आहे? ज्ञान यज्ञ मोठा आहे. परंतु जेव्हा 10व्या अध्यायामध्ये विभूती योग सांगतात, त्यामध्ये नामजप यज्ञ तो परम बाधून शके स्नानादी कर्म नामे पावन धर्माधर्म नाम परब्रह्म वेदार्थे, अशा प्रकाराने त्याचंही वर्णन त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. किंवा या ठिकाणी भक्ती म्हणजे काय? आपण केलेलं जे कर्म आहे ते परमात्म्याला समर्पण करणं, ही सुद्धा काय आहे? भक्तीच आहे. म्हणून सांगतात, हे आपुला अथवा परावा ठाई उपकरसी पांडवा तेने यज्ञ होई बरवा याज्ञिक माझा. तेने यज्ञ, त्या यज्ञाने खऱ्या अर्थाने माझा बरवा म्हणजे उत्तम श्रेष्ठ असा तू याज्ञिक म्हणजे यज्ञ करणारा होशील. म्हणजे भगवंताला अभिप्रेत असणारा यज्ञ, तो यज्ञ ह्या 18व्या अध्यायाच्या उपसंहारात त्या यज्ञाचं भगवंताला अभिप्रेत असणारं स्वरूप इथं सांगून जातात. ते कोणतं? तर आपुला अथवा परावा ठाई उपकरसी, म्हणजे आपण कोणतंही जे आहे आपल्याला उपकारक म्हणजे आपल्या कल्याणकारक असं जर आपण काही केलं, किंवा आपुला अथवा परावा ठाई किंवा दुसऱ्यावर काहीतरी उपकार होतील आणि त्याला सुख समाधान शांती कल्याण प्राप्त होईल, अशी जी जी काही तू कृती करशील तर ते काय आहे? तो माझ्यासाठी केलेला यज्ञ आहे. आणि म्हणून ते माझं यजन तू कर. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ असा आहे की मनुष्याने आत्मकल्याणासाठी सावध असणं हा सुद्धा भगवंतासाठी चाललेला यज्ञ आहे. किंवा दुसऱ्याच्या कल्याणासाठी आपण त्याला त्या दुःखातमध्ये साह्य होणं, हे सुद्धा काय आहे? यज्ञ आहे. आणि ह्या यज्ञाचं खरं स्वरूप आता पारायणात गेलं आपल्याला. आत्मौपम्येन सर्वत्र समम पश्यति अर्जुन सुखम वा यदि वा दुःखम स योगी परमो मतः. भगवंताला आवडणारा सर्वात मोठा श्रेष्ठ योगी जर कोण असेल तर जो आपल्याला आत्मौपम्येन सर्वत्र सुखम दुःखम या पश्यती, आपलं दुसऱ्याचं सुख पाहिलं किंवा दुसऱ्याचं दुःख पाहिलं तर ते आपल्यासारखंच पाहतो. आपल्यासारखं पाहतो म्हणजे आपल्याला जसं ज्या गोष्टीनं सुख होतं तसंच दुसऱ्याला देखील त्याच गोष्टीनं सुख होईल. तर आपण त्या दुसऱ्यासाठी सुद्धा आपल्यासाठी जे केलं तेच काय केलं पाहिजे? त्याच्यासाठी केलं पाहिजे. त्याला सुख होईल असं करतो. आणि जेणेकरून ज्याने मला दुःख होतं ते जर दुसऱ्यासाठी केलं तर त्याला पण दुःख होणार. म्हणून ते दुःख त्याला होऊ नये यासाठी जो सावधान असतो, याला म्हणतात आत्मौपम्येन सुखम दुःखम समम पश्यती. समम पश्यती म्हणजे निर्दोषमी समम ब्रह्म ही परिभाषा नाही तिथं करायची. काशिकानंदांनी फार चांगलं लिहिलं आहे याच्यावर. तर त्याच्यामध्ये समम पश्यती म्हणजे याचा अर्थ मला ज्याने सुख होतं त्यांनीच त्याला सुख होणार. कारण म्हणून आपण एखाद्याशी व्यवहार करताना समर्थांनी दासबोधामध्ये सांगितलं, पेरावे तैसे उगवते, बोलण्यासारखे उत्तरे येते, तरी मग कर्कश बोलावे हे काय निमित्त. याचा अर्थ असा आहे की आपण जसं पेरू ते तसंच उगवतं की नाही, बाजरी ज्वारी जे पेरू त्याप्रमाणे आपण जर दुसऱ्याला दुःख दिलं तर जसा चेंडू आहे जितक्या जोराने आदळला तितकाच तो त्याच दिशेने पुन्हा काय करतो? पाठीमागे येत असतो. म्हणून आपण जर दुसऱ्याला दुःखकारक बोललं तर ते दुःख त्याला होण्याच्या अगोदर आपल्याकडं पहिल्यांदा येतं, ते आपल्याकडं अगोदर येतं. म्हणून त्यांनी सांगितलं की हा द्वेष वगैरे अशा प्रकारचा दोष आहे का जो किंवा दुसऱ्याविषयीचा मत्सर ईर्ष्या
हे जे दोष आहेत ते असे आहेत की ज्याच्याविषयी आपण त्याचं अहित चिंतन करतो, ते त्याचं अहित चिंतन होण्याच्या अगोदर ते आपल्या अंतःकरणाला जाळतं, आपल्याला दुःखित करतं, नंतर त्याला करील किंवा न करील. तो जर गाढ झोपलेला असला, तो बिचारा झोपेत असतो आणि त्याचा ईर्ष्या, त्याचा मत्सर करणारा इकडं मात्र त्याची झोप उडून जाते. तेव्हा त्याला त्याच्यातून दुःख होण्या अगोदर त्याचं दुःखरूप फल आपल्यालाच भोगावं लागतं. आणि हे ज्यांनी जाणलेलं आहे तो काय करत असतो, तर दुसऱ्याच्या दुःख निवारणाचा प्रयत्न करतो. याचा अर्थ इथं आपल्या अथवा पराविया ठाई उपकरशी, याच्यातून आपण आपल्यावरही उपकार केला पाहिजे. पहिल्यांदा आपण आपल्यावर उपकार केला पाहिजे. आणि तो आपल्यावर उपकार कोणता आहे? आत्मनो मोक्षार्थम जगद्हिताय च. आणि आपलं हित कशात आहे, तर हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध व्हावे, हा आपण आपल्यावर केलेला उपकार आहे. आणि दुसऱ्यांवर खरा उपकार कोणता आहे? खरा उपकार दुसऱ्यांवर कोणता आहे, तर तो हा उपकार आहे की त्याला त्या परमार्थाचं दान देणं. दुसरं काय? दुसरा उपकार, दुसरे जे उपकार आपण करू ते उपकार त्याला कायमचं त्याला दुःखातून मुक्त करू शकणार नाही किंवा परमानंदाची प्राप्ती करून देणार नाही. म्हणून खरा उपकार काय काय? करुणी चिंतन करवावे आणि का तो या झाला लोका नाव जगी, असं तुकाराम महाराजांनी सांगितलं. जो स्वतः चिंतन करतो आणि लोकांना चिंतन करायला प्रवृत्त करतो. म्हणून दाता तोची एक जाना नारायणा स्मरवी, अशा प्रकारचं हे जे आहे हा एक प्रकारचा भगवंतासाठी केलेला भक्तीच्या प्रांतातला एक यज्ञ आहे. म्हणून मध्याजी आप तरी त्या की कोण बराई आवरण को भले नाम धराई. या ठिकाणी आपण तरले हे काही विशेष नाही, पण लोकांना देखील त्यांना मार्गदर्शन करणं. आणि हा उपकार म्हणजे काय? खरं तर उपकरोती कोणीतरी फार गोड चिंतन मध्ये आपण एक दिवस मला वाटतं केलं होतं. उपकार शब्दाचे त्यांनी हे केले. उप नाम समीपे स्थित्वा, समीपे स्थित्वाना हृदये स्थित्वा तस्य मन परिवर्तनम करोती. त्याला म्हणायचं उपकार. क्रू धातू आहे ना पुढं, उप आणि क्रू धातूच्या त्या उपसर्गपूर्वक जो क्रू धातू आहे त्यापासून उपकार शब्द व्युत्पन्न झाला. तर त्याचा आपल्याजवळ आलेल्याच्या हृदयात आपल्याला प्रवेश करून त्याच्या हृदयात परिवर्तन करणं, बरोबर ना. आणि हा उपकार कोणता आहे खरा, तर त्याला आडवाटे काय आहे ना, लावी नीट सोयी. जो एखादा आडवाटेने चालला, हां, लावी नीट सोयी असं म्हणा. जर ते आडवाटेने जात असेल तर त्याला सोयीनं लावणं हा खरा ते हा धर्मनीती ती हे ऐशी आहे. याला खरं म्हणतात काय? धर्मनीतीचा व्यवहार असं म्हणतात. ही धर्माला अनुसरून असणारी नीती आहे किंवा नीतीला अनुसरणारा धर्म आहे. मग अशा प्रकारचं ज्याचं जीवन आहे तर ते त्याचं यजन आहे म्हणतात. केले उपकार सांगो काय बापन करी आईशी माय, धर्मे त्यांच्या देखिले पाय दिले अक्षय अभयदान गा. खरं मनुष्यावर केलेला उपकार म्हणजे त्याला अभयदान देणं. अभयम जनक प्राप्तोशी, त्याला कोणतं? त्याला आत्मज्ञान करून देणं हा सगळ्यात मोठा उपकार आहे. आणि आपल्या स्वतः उद्धरेत आत्मना आत्मानम नात्मानम अवसादयत, आत्मैव ह्यात्मनो बंधुर आत्मैव रिपुरात्मना. आपणच आपला बंधू आणि आपणच आपला शत्रू आहोत. आणि जर आपण आपल्या आत्मस्वरूपाचा साक्षात्कार केला तर आपण आपले खरे बांधव आहोत. आणि केला नाही तर काय आहे? यह चेद वेदीद अथ सत्यमस्ती. जर तुम्ही या मनुष्य जन्माला येऊन या ठिकाणी परमात्म्याचा यथार्थ ज्ञान करून घेतलं, साक्षात्कार करून घेतला तर तुमचं कल्याण झालं. आणि न चेदी हा अवेदीन. आणि जर तुम्हाला या जन्मात येऊन तुम्हाला हे परमात्म्याचं तत्व ज्ञात झालं नाही, महती विनष्टी, तुमचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही. हे संतांचे शब्द आहेत. याच्यामध्ये माऊली सांगतात आपला अथवा परावा ठाई उपकरशी पांडवा, तेने यज्ञ होई बरवा याज्ञिको माझा, असा याज्ञिक होय. आणि आता नंतर सांगतात मदभक्ता हा,
तू काय हो माझा भक्त हो असं सांगतात. हे एकैक शिकवू काही पै सेवके आपुल्या ठाई उरवुनी एर सर्वही मी सेव्याची करी. आता माझा भक्त हो या भक्त कसा हो याविषयी सांगणार आहेत. उद्या पाहू. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम नाही. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम तुकाराम राम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की सर्व